लातूरात ई चलन विरोधात वाहन मालकांचे रणकंदन। ई चलनाचा जाच थांबवा, आरटीओ कार्यालयात खासगी वाहन मालकांचा तांडव। ई चलनाच्या जाचाला कंटाळून आता खासगी वाहन मालकांनी थेट तीव्र पवित्रा घेतलाय। दंडाच्या नावाखाली होणारी लूट थांबवा या मागणीसाठी आज आरटीओ कार्यालयाला अक्षरशः वेढा घालण्यात आला। नुसती घोषणाबाजी नाही तर आरटीओच्या दारात गाड्या आडेवा लावून चक्का जाम करण्यात आलाय। हा आक्रोश आहे त्या वाहन मालकांचा ज्यांच्या खिशाला ई चलनाच्या अवाढव्य दंडानं भगदाड पडलंय। पुकारलेला एल्गार आणि आरटीओ प्रशासनाचा उडालेला थरकाप हे दृश्य आहे आजच्या आंदोलनाचं। खाजगी मोटार मालक संघटनेचे आज आरटीओ कार्यालयात आंदोलन झालं, त्यावेळी आज आरटीओ कार्यालयाचा श्वास रोखला गेला होता। केवळ गेटवरच नाही तर आंदोलक थेट साहेबांच्या दालनापर्यंत पोहोचले। अधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर ठिया मारून बसलेल्या या मालकांनी प्रशासनाला धारेवर धरलं। चलन रद्द करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणांनी आरटीओ परिसर दणाणून गेला होता। आता चेंडू प्रशासनाच्या कोर्टात आहे। एकीकडे वाहन मालक आक्रमक आहेत तर दुसरीकडे आरटीओ प्रशासन नियमावर बोट ठेवून बसलंय। या आंदोलकांशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। ई चलन विरोधामध्ये आज राज्यभर आक्रोश होत आहे। सर्व मोटार मालक संघटना असतील किंवा ट्रॅव्हल संघटना असतील ह्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि आरटीओ ऑफिसच्या समोरच्या बाजूला सर्व वाहने लावून आंदोलन करतायत। काय नेमके यांच्या मागण्या आहेत, कशा पद्धतीचं हे आंदोलन आहे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत ट्रॅव्हल संघटनेचे अध्यक्ष आहेत जुगल किशोरजी तोष्णीवाल, मी त्यांच्याशी बोलतो। सांगा मला काय नेमकं आंदोलन आहे, कशा स्वरूपाची मागणी आहे आणि कशा जाचक या ई चलनाचा तोटा होतोय? सर ॲक्च्युली जर पाहायला गेलं तर कधी हे जे महिलांना मोफत प्रवास म्हणा, हाफ तिकीट म्हणा, एस टी महामंडळ म्हणजे ह्याच्यामुळं आमचे ट्रॅव्हल्सचे बिझनेस पाहायला गेलं तर आज 50% आलेले आहेत। पण शासनाचा रेव्हेन्यू व शहर वाहतूक शाखा ह्यांचं काम रस्ते सुरक्षित करणे, रस्ता सुरळीत करणे हे असून त्यांना ते काम न लावता त्यांना फक्त महसूल जमा करण्याचे काम लावण्यात येत आहेत। आधी 15,000 कोटी रुपये वर्षाचं कधी टार्गेट होतं महाराष्ट्र शासनाचं, नंतर 17,000 कोटी करण्यात आलं, नंतर 20,000 कोटी करण्यात आलं। आज तुम्ही बघत असाल रस्त्यावर रस्ते सुरळीत न करता कुठेतरी पोलीस कर्मचारी, वाहतूक कर्मचारी कुठेतरी आड रोडला, कुठेतरी हायवेला थांबून फक्त ई चलन करण्याचे व महसूल जमा करण्याचे काम करत आहेत। सर्व ओके असताना सुद्धा, सर्व गाड्या आमच्या क्लिअर असताना कुठेतरी नो पार्किंग, नो एंट्री, ओव्हर स्पीड असे विनाकारण मेमो टाकण्यात येत आहेत। जेवढा नफा त्याच्यामध्ये नाही त्याच्या 1.5पटच्या वरी आमचं निश्चित दंड भरण्यात जात आहे। तर हे सर्व चुकीच्या पद्धतीने झालेली ई चलन रद्द करण्यात यावे म्हणून आज रोजी आम्ही हा संप पुकारलेला आहे। निश्चित स्वरूपात आपण पाहायला गेलं तर या ई चलनाचा जो तोटा आहे तो सर्वच जण सहन करत आहेत। ई चलनाच्या झळा ज्या आहेत ते मोटार मालक संघटनेपर्यंत आलेले आहेत। मोटार मालक संघटनेचे, लोकनायक संघटनेचे मोटार मालकचे अध्यक्ष आहेत उत्तम लोंढे माझ्यासोबत। मला सांगा, ज्या तुमच्या ट्रक चालतात किंवा इतर वाहने चालतात त्यांना सुद्धा हा फटका बसतोय का? बसतो सर। महाराष्ट्र शासनाने गेली अनेक वर्षापासून वाहनधारकाला कसलीही सूचना न देता बॅक साईडनं फोटो काढायचा, समोरून फोटो काढायचा, साईडनं फोटो काढायचा आणि चलन टाकायचं। या चलनानं वाहतूकदार इतका ग्रस्त झालेला आहे त्यांना हे माहीत सुद्धा होत नाही की बाबा आपल्या गाडीवर कोणीतरी चलन टाकले। ज्यावेळेस कुठं एखादं पासिंगला याला वगैरे आरटीओ ऑफिसला ज्यावेळेस गाडी जाते त्यावेळेस त्याच्या लक्षात येते की आपल्याला कोणीतरी चलन टाकलेलं आहे। याचा फटका वाहनधारकांना फार मोठ्या प्रमाणात बसत असून शासनाला कुठंतरी जागा यावं म्हणून आजचा हा संप इथं पुकारलेला होता। आणि या संपाचं स्वरूप आज जरी लहान असलं तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र असेल, या शासनाने याची नोंद घ्यावी। खरं तर राज्यभर हा सगळ्याच वाहनांना जो आहे तो फटका बसत आहे। गुपचूप कुठेतरी ई चलन मारलं जातं आणि ते त्या ग्राहकाच्या किंवा त्या वाहनधारकाच्या, वाहन मालकाच्या माथ्यावरती पडतंय। मला सांगा, अशाच पद्धतीनं राज्यभर तुमचं आंदोलन चालू आहे, कशा पद्धतीचं हे आंदोलन आजचं आहे, पुढच्या काळामध्ये काय असणार? इथून पुढे याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल। ई चलनचा खूप त्रास होते, सर्वसामान्याला पण होते। आम्ही तर वाहतूकदार आहेत, आम्हाला पण ह्याचा जास्त त्रास होतोय। एकतर पैसे शिल्लक राहायला तयार नाहीत वाहतूक धंद्यामध्ये। सध्या वाहतूक धंदा ऑक्सिजनवर चालू आहे, तरी पण शासनाला माहित नाही काय की वाहनवाल्याकडे भरपूर आहे, त्यामुळे आम्हाला आमची लूट केली जाते असं आमचं म्हणणं आहे। ई चलन जर बंद नाही झालं तर याच्या पुढे आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू। निश्चित स्वरूपात अशा पद्धतीने ह्या ई चलनाच्या झळा बसलेले जे हे मोटार मालक, ट्रॅव्हल्स मालक संघटनेचे पदाधिकारी आणि अध्यक्ष आहेत त्यांना वाटते आणि येत्या काळात हा लढा मोठ्या स्वरूपात उभारण्यात येईल असा देखील इशारा यावेळी या आंदोलनाच्या निमित्ताने देण्यात आला आहे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।
Thanks for watching Ekmat Digital.